संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भाजीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण एक नेहमीच गणिताच्या बद्दलचा एक व्हिडिओ बनवत असतो। तर हा व्हिडिओ बनवत असताना तो व्हिडिओ तुम्हाला फेसबुकवर बी पाहायला मिळतात बबलू गाडवे नावाने, आणि यूट्यूबवर बी तुम्ही गेलात बबलू गाडवे या नावाने तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळेल। असं ज्ञान वाढवण्याचं हे जे आपण करतोय, तर आजचा व्हिडिओ आपला आहे लांबीचे मापन, म्हणजे लांबीचे मोजमाप कसं करायचं। तर सगळ्यांना विद्यार्थ्यांना हे काय पाठांतर करतात, परंतु पाठांतर केल्यानंतर ते काही लक्षात येत नाही। अजूनही बरेचसे विद्यार्थी आहे की त्यांना हे पाठांतर आहे, परंतु मीटर जर दिला, असा हा मीटर दिला आणि त्याच्यात विचारलं ते विद्यार्थ्यांना बरेच विद्यार्थ्यांना येत नाही। म्हणून आज आपण इथे ब्लॅक बोर्डवर जे लिहून दिलेला त्या टेपमध्ये आहे की नाही हे कसं ओळखायचं, याच्यातले इंचाचा भाग कोणता, सेंटीमीटरचा कोणता, हे बरेच विद्यार्थ्यांना माहित नाही। म्हणून आता आपण बघूया या टेपमध्ये मीटरचा साईज म्हणजे मीटरची बाजू कुठली आहे आणि इंचाची बाजू कुठली आहे। तर आपण या टेपमध्ये घेऊया। तर पहिलं काय म्हणतात, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर। आता सेंटीमीटर इथं आपण जर विचार केला तर इकडे हे मोठे ब्लॉक दिलेले आहेत, जसं 1 2 3 4 हे सेंटीमीटरचे ब्लॉक नाही, हे कशाचे आहे, इंचाचे। आणि हे छोटे ब्लॉक दिलेले आहे, याच्यामध्ये दिलेले आहे छोटे ब्लॉक, हे छोटे ब्लॉक आहे याच्यात हे आहे सेंटीमीटरचा। याच्यामध्ये 1 सेंटीमीटर दबलेला आहे, इथे 2 आकडे आला आहे, 3 आहे, असे इथे अंक आलेले आहेत। असे अंक हे चाललेले आहेत, हे कितीपर्यंत झाले या टेपावरती आपण बघूया। या टेपामध्ये अंक झालेले आहेत, एकूण अंक आले 150। किती आले हे 150, म्हणजे हा टेप किती मीटरचा टेप आहे, 1.5 मीटरचा आहे। 150 सेंटीमीटरचा आहे आणि टेप किती आहे, 1.5 मीटरचा टेप आहे। तर हा 1.5 मीटरच्या टेपावरती हे आहे का मोजमाप ते आपण बघूया। 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, तर 100 सेंटीमीटर कुठून पकडायचे, वरून इथून मोजायचं 1 आणि या ठिकाणी येऊन इथे जिथं 100 असेल ते बघायचं। इथे आलो आपण, हे बघा इथे 100 आले 100, तर हे झाला हा 1 मीटर। म्हणून याचा 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर। सेंटीमीटर मध्ये 100 आणि एवढा हा जो भाग झाला हा झाला 1 मीटरचा। मग आता आणखी 1 मीटर म्हणजे 10 डेसिमीटर। 1 मीटर म्हणजे 10 हे वाक्य आपण इथं डेसिमीटर आहे का, हो इथे 10 इथं डेसिमीटर। 1 डेसिमीटर कितीचा होतो, 1 डेसिमीटर होतो 10 सेंटीमीटरचा। आपण इथं 10 सेंटीमीटर बघू, इथून जर मोजलं तर कुठे ते 10 सेंटीमीटर हे एवढं येते आला। हा आला 10 सेंटीमीटर, म्हणजे हा झाला 1 डेसिमीटर। एवढा भाग म्हणजे डेसिमीटर, हा 1 डेसिमीटर, याला म्हणतात 1 डेसिमीटर म्हणजे 10 सेंटीमीटर। असे 10 सेंटीमीटरचे आपण 10 भाग जर घेतले तर ते होते 10 डेसिमीटर। हा 1 डेसिमीटर, मग 20 वर गेला तर 2 डेसिमीटर, 30 वर गेला तर 3 डेसिमीटर, 40 वर गेला तर 4 डेसिमीटर, 50 वर गेला तर 5 डेसिमीटर, 6 वर गेला तर 7 डेसिमीटर, 7 वर गेला तर 70 वर गेला तर 7 डेसिमीटर, 80 वर गेला तर 8 डेसिमीटर, 90 वर गेला तर 9 डेसिमीटर आणि 100 वर गेला तर 10 डेसिमीटर। हा म्हणजे 10 डेसिमीटर म्हणजे 1 मीटर म्हणजे 10 डेसिमीटर झालं। हा याचा आणि 1 डेसिमीटर म्हणजे 10 सेंटीमीटर। मग आता 1 सेंटीमीटर इथे आपण पाहिलं, तर या 1 सेंटीमीटर मध्ये काय असते, 10 मिलीमीटर। हा एक भाग असतो का 2 रेषामधला भाग, हा 2 रेषामधला भाग, याच्यामध्ये मिलीमीटर बारीक बारीक रेषा असतात, ह्या जर मोजल्या तर 10 असतात। म्हणून 1 सेंटीमीटर मध्ये किती रेषा असतात, 10 रेषा, म्हणजे त्याला काय म्हणतात मिलीमीटर, म्हणजे 1 सेंटीमीटर 10 मिलीमीटर। आता 1 मीटर घेतला तर आपल्याला काय मिळते, 1 मीटर घेतला तर 10 डेसिमीटर मिळते का नाही। 1 मीटर घेतला तर 10 डेसिमीटर, हा 10 डेसिमीटर मिळते। मग असे 10 मीटर आपण घेतले, असे 10 मीटर मोजले, हा 1 भाग, दुसरा भाग, तिसरा भाग, चौथा भाग, 5वा भाग, 6वा 7वा 8वा 9वा आणि 10वा, असे 10 मीटर जर घेतले आपण ते 1 डेकामीटर होते। किती होते, डेकामीटर। म्हणून 1 डेकामीटर म्हणजे 10 मीटर। आणि असे 10 आपण असे 10 डेकामीटर घेतले, असे 10 डेकामीटर घेतले तर काय होते 1 हेक्टोमीटर। आणि
असे आपण 10 हेक्टोमीटर घेतले ते किती होते? 1 किलोमीटर. म्हणजे अशा 10च्या भागामध्ये याच्यामध्ये विभागणी केलेली असते. हे आलं लक्षात? समजलं? जर मोजमाप करायचं असेल तर या सेंटीमीटर मध्ये मोजायचं आणि पाठीमागं आहे इंचाचं. तर या इंचामध्ये 12 इंच म्हणजे 1 फूट असं काय आहे की नाही? 12 इंच. तर हा टेप जो आपण इंचाचा जर मोजला तर हा 60 इंचाचा टेप आहे. म्हणजे किती फुटाचा टेप आहे? 5 फुटाचा टेप. किती फुटाचा आहे? 5 फुटाचा आहे. आणि इथे 60 इंचाचा टेप आहे आणि 12 इंचाला 1 फूट असं मोजत नेलं तर तुम्हाला 60 इंच मिळतात. या 60 इंचामध्ये मग तुम्ही 60 भागीला 12 जर केले, 12 भागाचा भाग घातला, त्याच्यात भागाकार केला तर तुम्हाला 5 फूट मिळतात. हा टेप किती मीटरचा आहे? 1 मीटर 50 सेंटीमीटर म्हणजे 1.5 मीटरचा आहे. हा किती फुटाचा टेप आहे? 5 फुटाचा टेप आहे. धन्यवाद. मी बबलू गाडवे, बागीमारी, तालुका पारसुणी, जिल्हा नागपूर. जय गुरुदेव, जय गुरुदेव. तर तुमच्या आला लक्षात? पुन्हा एकदा रिव्हिजन करून घ्या. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 1 मीटर म्हणजे 10 डेसिमीटर, 1 डेसिमीटर म्हणजे 10 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर, 1 डेकामीटर म्हणजे 10 मीटर, 1 हेक्टोमीटर म्हणजे 10 डेकामीटर, 1 किलोमीटर म्हणजे 10 हेक्टोमीटर. धन्यवाद. मी बबलू गाडवे, बागीमारी, तालुका पारसुणी, जिल्हा नागपूर. जय गुरुदेव, जय गुरु.